तुझ्या कृपेने मिळतो हवा पाणी निवारा हा तुझ्यामुळे दिसतो तो आकाशातला तारा तुझ एक भासवाई शिवनंदन शिवकुमारा पूजेचा पहिला मान माझ्या विघ्नहराला शुभ कार्याचा पहिला मान माझ्या विघ्नहराला मला दरवाजा स्वच्छ फुलही माझ्या वाहू गणाला चला दुर्वासा श्रेष्ठी फुलही बाहू माझ्या जनाला
अनंत देसाई यांच्या स्मरणार्थ, कैलासवासी अनिता अनंत देसाई यांच्या स्मरणार्थ सुनील अनंत देसाई गाव खडीवद्रे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, शाहिराने हे गाणं स्टेजवर वन्स मोर म्हणायचं आहे. वन्स मोर. श्री गणा
रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे कुमारी प्रिया प्रशांत कांसे गाव शेंबवणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपली कोकणची लोककला अशीच चिरंतन राहो ही ईश्वर. बाकीच्या आवाजाने सारा गोकुळ मंत्रमुग्ध होऊन गेलंय. अरे काय सांगतोय काय सांगतोय का? अरे एवढेच होते बरोबर आहे. अरे केवढी मोठी पुतना मावशी. एवढी मोठी ती पुतना मावशी. अरे मग तिथं झालं तरी काय? अरे अरे काय सांगतोय? दूध पाजायला आलेली. अरे बाबा तुला काय सांगू. काय सांगतोय? अरे बाबा पुतना मावशी दूध पाजता काय म्हणतोस तरी काय? ते सगळं जाऊ दे, आपण देवांचं दर्शन घेऊया. देव बाप्पा आज सकाळ सकाळी वासू वाजवण्याचे कारण तरी कोणते? हे तो आणि कोणता खेळायचा देवा? हा हे खेळायचा खरा बरोबर आहे. परंतु आपल्या वेळेचा वाकड्या अजून आला नाही ग. अरे वाकड्याने तू मागं मागत होतात ना. मागोमाग होता तिथे गेला काय समजत नाही. अरे मग त्याला हात तरी मारून बघ. अरे ए वाकड्या गेला वाक्य. अरे ए वाकड्या ले लवकर. ले लवकर मज्जा आहे मज्जा. अरे दूध खायला मिळतंय लवकर ये. काय म्हणतो काय त्यामुळे आलो हा थांबू माझी चुकली गोवर्धन राणी थांबू माझी चुकली गोवर्धन राणी तिला शोधता सांजही ढळली विचार फक्त नाही काही सुच हिला शोध कुठं फिरते कुठेही मोकाट नाही काही सुच हिला शोध कुठं फिरते कुठेही मोकाट. गोवर्धन राणी तिला शोधताना सांगही वेळली विचार फक्त मानी नाही काही कुठं तिला शोध कुठं फिरते कुठेही मोकाट नाही काही कुठं तिला शोध कुठं फिरते कुठेही मोकाट. सावळ्या रंगाची सुखदार सिंगाची तांबू माझ्या गोट्यातला वासराच्या मायेची तांबू माझ्या गोट्यातला वासराच्या मायेची तांबू माझ्या गोट्यातला वासराच्या मायेची साखर परी दुधाचा कधीचा धारे कवी रंग साराऊ त्याचा सावरू मलानी कवी रंग साराऊ
भगवान श्रीकृष्णाला कोणी जर पैसे लावायला रंगमंचावर येत असेल तर कृपया स्टेजच्या पाठीमागे चप्पल काढून पुढे यावं एवढी नम्रतेची विनंती. धन्यवाद. तुझ्या बापूच बोंबलच होते. अरे हे वाकड्या अरे तुला आज मारणार तेव्हा तू होताच कुठे म्हणजे काय सांगू मला इकडे मुंबईत आलेला मला मुंबईत आलेला मिळाला माझी तांबू काय शोधून दमलं गेले. अरे या मुंबईत तुम्ही तांबू काय भेटत तरी कुठे भेटल कुठं म्हणून मी राणीच्या बागेत गेलो. राणीच्या बागेत गेल्यामुळे फटकी आली तांबू गाळून नाही ती माझ्या मला मिळाला एवढी कल्दीचं बॅग घेतलं मोठं कल्दीचा बॅग कुठे राणीच्या बागेत मी यालाच कधी नाही आता सगळ्यात धूळ काढणार नाही का मी कागदपत्र देऊन नक्की आणि मला राणीच्या बागेत कल्दीचा बॅग घेतला आणि कल्दीचा बॅग गुलगुल हलाय लागल्या बोला मला आपलं तांबू काय फटक्यारी ह्याच्यात काय झाली का भाड्या जाणकेला काय म्हणून फटक्यारी गेलो मी मला भाड्या दाणका मारला केलं माझ्या कल्दीच्या बेतावर कल्दीच्या दाडकांना तुझा दाणका मारला कल्दीच्या दाडकांना दाणका मारल्या बोलो मेळा खाली कोण आलं माहितीये का कोण आलं वाघोबा तुला ह्याच्यात काय वाटलं एवढा होता ना काला काय म्हणतो एवढा तुझ्या आईचा बापूचा तो काला लागतो याला गावलेला कुठला अरे वाघोबाला काला कुत्र्याचा मानलं असतं पुत्र पैसे केल्या बरोबर मी तर वाघोबा माझ्या माग आहे मी वाघोबाच्या मुलं वाघोबा माझ्या माग आहे मी वाघोबाच्या मुलं आहे करता राणीच्या गेटवर आलो राणीच्या गेटवर आलो मोठं वडाचं झाड दिसलं वडाचं झाड दिसलं ते वडाच्या झाला पाला मारला गेलं खाली वडाच्या झाडाला पाला खाली खाली पाला मारल्या फटकी आली नाही ती आणि याला बाली पालांड्या उली आणि वडाच्या शेंड्यावर जाऊन बसलो बाळा मेला धरून तू वडाच्या शेंड्यावर बसलो आता मग वाघोबाची काय आवडतात पण काय म्हणतोस का शेंड्यावर जाऊन बसलो आणि त्याला आलम गेल्या बोलो फटकी आली मला खाली बघतो तर काय वाघोबा निघली नाही वराच्या मुद्या बरोबर तुझी वाट बघित का तू माझी वाट बघित हाताला काय करू मी याला खाली केलं ह्याला केलं तू आला थांबायला काय वल्ला वंशीवरी खाल्ला खाली जीव गेला मग काय केलंच का झालं हाताला काय सोसत नाही खाली गेलं तर वाघ मला चालू काय म्हटलं म्हणून वल्ल सुरुवात केली म्हणजे वल्ल आली पटकी तुझ्यावर नाही अरे आता कळशील का मी आला त्याचा वेळेला केलं उपासाला जात आलं व्हायचं सगळं झालं बोललं वल्ल सुरुवात केली वल्ल सुरुवात केल्या बोलव फटकी आली वाघोबाच्या कानात पडलं दिलं वाघोबाच्या कानात पडलं 4 वाघोबाच्या कानात पडल्यावर फटकी आली वाघोबा भीमला जागा झाल्या बोलो आता पिसाला वाघोबा बरोबर पिसाला बोलो बरोबर त्याच्या कानात पहिल्या झाडीचं अमृत पडलं वयचं पडलं बोलो मेळा झालेला धरून बोले म्हणजे तुझ्या झाडाला धरून वाघोबा वर जायला मग तुझे झाड ताटात वरचं काय बोलू नको त्या दोघात काही नुसता धरून आता कळू काय म्हणते वाघोबा अर्ध्या पडलं ना आता मला काय छोटत नाही म्हटलं बोलो घाल होती तिथे आवडली तुला अशी आवडल्या बोलून पट्टी आली मला काय सांगू काय सांगतो नाही झालं ते विचार काय झालं मिळाला नाही वाघोबा बोलणं अर्ध्यातले खाली पडून जायचं मिळाला आता म्हटलं खाली आलो मेलो पट्टी आली दिसलं आलो काय खाल्ला ना काही ना तुला मिळाला का दादाचा वडापाव जास्ती झाली ना फटकन तुझ्या दूध काढून घेतो जास्ती टाइम झाला ना टाकी नुसता फोडून मिळाला त्याचा पाणी पिऊन येतं फटकन तुझ्या माझा हे तुझ्या कम त्याला काय तुझी ना
झालं तू जेव्हा फटके आली कधी जलांतर नेला आता आईची बाबतीत पाणी टाकायचं वाटलं. अरे मग काय म्हणती? अरे माझी नव्हती मग तिच्या आईची बाबताची. अरे हे सगळं जाऊ दे. देवबाप्पा आले. तुझ्या बापसाला अरे देवबाप्पा आले. अरे देवबाप्पा काय म्हणताय? आपण आज कोणता तरी खेळ खेळूया. कुठं मारलं तू मी यालाच मानणार कधी व्हायचा हात चुकला तर केला जातो. खाली जाय काय तुला मला नाही मी यालाच कधी व्हायचा विकलं आणि तुला मांड्या खांदा मला नाही मी यालाच कधी खांदा मांड्या कधी नाही बाबा तुझ्याकडे विश्वास केला मी याला हातापायाची काली मी सगळ्याचं तुंतून झालेलं आहे आणि मी याला म्हणतो विटी रांधू तुझी बाबा तुझी विटी पण नाही आणि तुझा हुतू तो पण नाही खेळायचं का? एकच खेळ खेळायचं कोणता? चेंडू फळी चेंडू फळी? त्या विषयात याला चेंडू फळी आहे का? तुझ्याकडे बाबा चेंडू फळी आई चप्पल दादा गणपत तुझ्याकडे हा मी लगेच घेऊन येतो. हा चोरता जातीचा चोर आहे लोकांच्या भावनाशिवाय मतदान व्हायचं मतदान शिरो मतदान पण मला खातो एवढा चोर. अरे ये वाटू ना ही फळी. हा चेंडू ही फली हे चेंडू मला बचपनी आई शपथ ह्याला ओळखले नाही ह्याचा बापूच बापूच पण दाखवायला पहिला देवबाप्पा घेऊन दे. चौकाच खेळा हो मटकी आणि गाय पण निघला देवबाप्पा खेळतात बाकी काय नाही चेंडू तुला बॅट येता येते काय? कुठलाही माझी घालता अरे यालाच का फळी त्याला काहीतरी सांग. यालाच कधी नाही का मला घ्यायचा बापूस लोकांनी भावानं माझ्या कशी झाला तुला मला नाही मला वाटलं केळी साला तुझी खायची मला पाया खायची मिळाला हाय हाय काय तिकलं त्या मामाने चोरून ठेवलं तो कांदा आई छप्पत थांबतोय बघा चष्म्यात पण दिसत नाही तरी पण थांबतोय त्याच्या मग तू खेळ आपण याला तरी मला चेंडू आहे माझ्या आईच्या चष्म्यावर मारला मावशी चष्मा सुद्धा आहे ना जागेवर तरी मावशी हस्त केवलं उद्या नका टाकशी कसं टाकू वेळ दोन असतात टाकतो जम 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 तू कसा आला होता याला एवढं असं एवढं फाटकत आलं काय असं काय मसोत्याला आणून दे मी याला लावणार गार्ग मी चांगला कसा पकडला मी याला कधी भया बदबदीत चेंडू तुझ्या हातात गेला आणि ह्या तुझ्या हलकत येऊन आला पण याला तुला लागायचं कुणी मी बहुत तुला लागायचं नाही आई तू लळशी फटकेली ती पण नाही म्हणते तुला लागायचं पण कोण नाही आणि तुला बोलवायचं पण नाही उद्या कसा टाकी माहिती आहे का एक टप्पा दोन टप्पा आणि तीन टप्पा नाही तर तुला मस्त तरी फोन उद्या तू लहान मुलाला नाकाचा घुंगुणासाठी फोन हा यालाच कधी नाही काय झालं? माझ्या पोटावर मला भूक लागली तुला भूक लागली? देवबाप्पा वाकड्या भूक लागली चोरी करायची दही दूध लोणी तूप सगळं खाय आम्ही ना
बोलणं शिकलं खाली चोरी करायची कशी तुम्ही सगळं माझ्या मी त्याला वाईट फुगवतो. अच्छा तू पुढे होतो लवकर हो. फुलं होतं त्यांना घुसवता. तुमची वाचा गेली बोलसाठी मला तुम्ही सांगितलं मला मला बोला दादा मलची गावाला नमाने घालायचं मी आलाच कधी नाही. काय बघता काय नोनी नोनी काय आहे नोनी. अरे दोन्ही आहे दोन्ही साहेब पहिले काहीतरी लागलं असं दाताला. काय लागलं काहीतरी लागलं. अरे समगली आहे समगली 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 सामग्री असेल काय सामग्री. मी याला सामग्री आल्या तर तुला खाऊन टाकते सामग्री. एकच मगल आहे की या समगली. अरे काय आहे काय त्याच्यात नमू का. अरे मला आलं तुला कोण असतं मनुका आणि काय सांग आणि काय आहे काजूगर 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 आणि काय आहे दादा. अरे बदाम कसा आठवताय तुला आता माझ्या माणूस तेव्हा काय मस्त ती गवल्याची ना तू गवल्याची नाही दांडका दे माझ्याकडे. तुझ्या तोंडाला कांदा लागू दे मी कांदा धूळ हिला नाही बोलत म्हणजे ही मला ना हसताय की ही हसताय ह्या चेटू हसताय कशी कशी हसताय तुला नाही बोलत मी कोणी ही तुला नाही ठावी कोण हे सगळं कांदुलीला नव्हत ना युट्यूबर वयांची हिरोईन आहे. तू काय म्हणाली देव काय खाली. अरे ही सगळ्यांची हिरोईन असली तर तिच्यावर डोळा गुड्डू बोलणे मारताय त्याच्या मला गेले साली लग्न केला ना काय म्हणतोस का एका बायकोसोबत लग्न केला एका बायकोचा नवरा
पारितोषिक पुढील प्रमाणे सागर कांबळे लांदा साठवली यांच्याकडून शाहिरांच्या उत्कृष्ट आवाजासाठी म्हणजेच त्यांचा लाडका पप्प्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे मामाचा लाडका भाचा यांचे सहकारी रोशन अनिकेत विशाल शाहू सुयश प्रकाश संदीप तुकाराम आणि भाचा अक्षय गोपाळ यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे वैशाली दोडकडे कलाकार सुजल गुरवसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे शाहीर पप्प्यादादा बांडागळे यांचा लाडका भाचा युट्यूबर विराजदादा कांबळे गाव भडकंबा यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे पूनम लटके गाव शेंबवणे लटकेवाडी यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तरी ज्यांनी आमच्या कलेचे मोल पारितोषिका स्वरूपात केले त्या सर्वांचे श्री सोमवारगोबा राधाकृष्ण नाट्य नवन मंडळ मौजे मोठे गवळीवाडी अत्यंत आभारी आहोत। त्याचप्रमाणे आमचे परममित्र जे प्रत्येक कार्यक्रमाला शक्य असेल तिथे चिपळूण पाट्यात हजर असतात आमचे सर्वांचे लाडके सुदेशदादा सावंत ते आज देखील इथे आलेले त्यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद। जागली प्रभा पवना हा झोंबे अंगाला शहारा तव बिंदुली मी भिजले अंग सारा सारा सूर्याच्या किरणाने तव बिंदू टिपले सूर्याच्या किरणाने
अगं सगळं असण्याचं झालं बघ. म्हणजे नेमकी झालं तरी काय? एकातच काताने घेतली आणि एकातच धार पडायला बसली. तेवढ्यात तो आम्ही तोंडातच घेतलंय ग. पागल झाले का? अगं ह्यातनं तुम्हाला वेगळं वाटलं. अगं कृष्ण काय ग दूध प्यायला लागला चावट तुझ्या. असं होय. पुढे ग तू. काय झालं तुला? अगं काल काही कृष्णाच्या मागे गल्ली गल्ली पडत होती. अगं ते होय. अगं काय सांगू तुला, गल्लीत कृष्ण गोट्याने केला होता. अगं मग काय, त्याच्या गोट्या घेतल्याने पळाय नाही का? बाई कृष्णाच्या गोट्या तुझ्या आता अगं तुझं काय का चालू ते होय. कृष्ण म्हणाला आपण विटी दांडू खेळूया. कृष्णाला दिला दांडू आणि मी घेतली विटी. बाई कृष्णाची विटी तुझ्या हातात? नाही ग सारे उकळा तुझी चर्चा आहे. कसली का चर्चा? चेंडूपणी खेळत असते. अगं चेंडू फणी होय. अगं कान्हा काल मला म्हणाला आपण दोघं चेंडू फणी खेळूया. त्याने माझ्या हातात दिली फळी आणि त्याने धरला चेंडू. बाई कृष्णाचा हातात ते सगळे राहू दे. आपण सारे पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजार जाण्याचं ठरवलं. पण आपल्या कुणाला मथुरेचा बाजार माहिती नाही गं. अगं आपल्या सुधारची मावशी आहे ना तिलाच मग भाऊ. अगं तुझं नसला कालच पिताने माझं भांडण झालंय. अगं त्या दोघीने एकमेकांना म्हणावं नसतं. अगं राधा तुझा आणि मावशीचा जमलं. तू सांग मग भाऊ. ठीक आहे मी मागते मग. ए मावशे मावशे मावशे. अगं मावशी मावशी का तुझ्या आईची बहीण आहे ती? तुझं तुला होतं तिकडे ते राहतं. तू सांग मग भाऊ. मावशी का मावशी. मावशी ग मावशी. मावशी का मावशी. आले गे राधाबाई आले. राधिके थोप घे थांबा येते जरा तुमच्या जोडीला. वरण लुगडं हातावर ठेवलं कोसवरच्या कुशीला. वरण लुगडं हातावर ठेवलं कोसवरच्या कुशीला.
गाण्यात तुझ्या नवऱ्याचं गुणगान गात आलीस ना, त्याचं नाव तरी काय? अगं एवढे दिवस माझ्या बरोबर आजारले तेच माझ्या गोवाचं नाव नाही ठेवत तुला. अगं मी कधी विचारलं पण नाही आणि तू कधी सांगितलं पण नाही. अगं सांगणार कोणत्या वेळेस? 7:30 महिन्यात बदलत असतो. अगं आता सांगेन ना तो पुढच्या 7:30 तोच असं नाही ग. अगं मावशी आता कोण आहे ते तरी सांग. बरं ठीक आहे, आता कोण आहे त्याचं मी नाव सांगते, पण नीट लक्ष देऊ नये का. कणकण कुदली मणमण माती, कणकण कुदली मणमण माती, म्हणा मातीच्या उभारल्या भिंती. सासूबाईंच्या पोटी जन्मले राम, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पाने 32 सुपारा, 32 पाण्यांना लावला चुना. पायात पंजन चालू कशी, गळ्यात गंतन मापू कशी, नाकात नथनी बोलू कशी. लेख सुनील डावळची, सून अनिल गराटेची आणि अस्तुरी युट्यूबर निखिल मिरगळची. अगं हे आमचे भारतात. हे बघ आपण इथवर तर आलोच आहोत. हा घाट चढून जायचा असेल ना तर साऱ्या जणांनी एक सुंदरसं गाणं घ्या. अगं आपण कधी चढून जाऊ तुम्हाला देखील कळणार नाही, मला देखील समजणार नाही. अगं मावशी आम्ही तर तरुण मुली, आम्हाला कोणतं येतं गाणं, तूच घे. अगं माझं कसलं म्हातारीचं, कशात काय नाही फाटक्यात पाय, पहिल्यासारखं काय जमते आता. अगं मावशी घे ग. बरं ठीक आहे, तुम्ही सगळे आग्रह करता म्हणून मी घेते, पण मला कोरस द्या. हा हो. चला जाऊ चला मथुरे बाजाराला, चला जाऊ चला मथुरे बाजाराला. जाऊ दही दुधाच्या व्यापाराला. अवघड घाट वळणाची वाट, धरुणी चला तुम्ही डोईवरची वाट. अवघड घाट वळणाची वाट, धरुणी चला तुम्ही डोईवरची वाट. निघाला बरोबर चला चला जाऊ चला मथुरे बाजाराला. जाऊ जाऊ चला मथुरे बाजाराला. जाऊ दया दुधाच्या व्यापाराला. जाऊ दया दुधाच्या व्यापाराला.
ती दाढी, काय ती मिशी, काय ती भोयावर पडलेलं क्रिकेटचं मैदान, सगळं कसं एकदम ओके. तुला ही चकना म्हणाली तुझं कुठलं काम तुझं कधी अरे चकना नव्हे बघ चिकना चिकना म्हणजे सुंदर म्हणाले चिकना सुंदर, चिकना सुंदर आणि सुंदर की नाही मी तर आमचे सुनील डावळ आहेत ना त्यांच्याकडनं आणल्या रेड्याचं नाव ठेवलंय. याला रेडा म्हणाली तू मला रेडा म्हणाली अरे आयाचाच रेडा म्हणायचा प्रश्न आलाच कुठं. भाकल नसे तू पुण्य करून बिन कोणताची लोणवा बचून तुला काय समजली ए दात कशात घालून तुझे. अरे मी जरी अशी पिकली ना तरी आल्यातून तर मी काय दिसतेस काय. अरे मी आहे अनिल गराणींची नात. तसा खाते एक खाडीचाच भात पण ते अक्षय आग्रे आहेत ना त्यांच्या बट्टीवरची 5 सुपारी खायला माझे दात आहेत ताट. एकटीच चालले होते रस्त्याने, एकटीच चालले होते रस्त्याने. ते निखिल मिळकर घरात मला कसे म्हणाले मावशी बसकी का दारात. पण भाऊ पुढे जाऊन बघते तर काय सगळ्या युट्यूबर ऍटम त्याच्या घरात. मग तशीच झाली पुढे धरला आमच्या सुनील देसाईचा हात आणि काढली गावभर वादात. हे फिक्स असले हे टेम्पररी एरर कधी नेटवर्क मध्ये असतात तर कधी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. अरे लाईनीत कसले घेते सुंदरचे हरी त्याचे उळीउळे पाय. अरे सुंदर अशा हरी त्याचे उळीउळे पाय. आल्यापासून मला युट्यूबर सूरज गायकर कुठं दिसला नाही. वसरा घाटात कोसळला की काय बलबातला असेल सगळा युट्यूबरचा पण गप्पा नाही बसली. फिरायला गेले नाला सोपाऱ्याच्या खाडीला. तुझ्या तोंडाला लागला कांदा तुझ्याकडे नाही का अगं तुझा एवढा जीव वतू जात होता वया हायच्या फुलं तलावात गेल्या तिथं पटकन गेली वल्ल उली म्हणून जीव गेला होता तुझा माझ्या जीवा उठलेला. अरे फिरायला गेले नाला सोपाऱ्याच्या खाडीला आणि मागे येऊन बघते तर काय आग लागलेली माझे मित्र प्रदीप मिर्झो यांच्या दाढीला. ए पेंद्या अरे साखरेचं पोतं सुईनं उसवले. कापून नाही काढायचं साखरेचं पोतं सुईनं उसवले आणि ते सूरज तुमरे आहेत ना त्याला भीमळण पावडर लावून फसवले. बाबा कोणाच पीठ आली नाही ती म्हणजे पावसाला फसवला मग काय कुणी ती लाकाला फसवती. अरे गाजराचं केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून गाजराचा हलवा आणि टाकणार खोबरा किसून अगं गाजराचा हलवा कर नाही तर रताळ्यांचा हलवा कर आणि खोबरा किसून टाक नाही तर अक्का टाक. मला खोबरा किसून गाजराचं केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून निखिल मिळकर आल्यापासून बसले रुसून जाते आणि खाते त्याला चाटून पुसून. अगं तर माझा सुरज जायचं काय व्हायचा मेरे 4-5 दिवस आंघोळ केलं नाही वय नमान नावायचं म्हणून सगळा अंगाचा रस नाही भाजी लागलो. ए बाबा तुम्ही कोणबी असं खायला ना माझ्या पोरीला हात लावायचं नाही. मला ना मी कोणबी नाही आहे तू ह्याला नाही ओळख काय हा कोण हा चिन्नूच स्वामी हा चिन्नू स्वामी आणि हा कोण मुत्तूच स्वामी हा चिन्नू स्वामी आणि हा मुत्तूच स्वामी आणि तू वेणुगोपाल कुठल्या नदीचा वळलेला तू नदीचा वळलेला नाही ह्या कोण चिन्नूच स्वामी मुत्तूच स्वामी आणि वेणुगोपाल इतकं पलम दोन पलम 3 पलम चिन्नूच स्वामी मुत्तूच स्वामी वेणुगोपाल आता आलेत तर माझं तुझं एवढं नाव घेऊन टाक फटकन काय मग अरे परवाच गेली होती बैलगाडी शर्यतीला. तर बैलगाडीच्या पाठीमागे लावला होता ठेपा. काय म्हणतो मग फटकी आली मेली म्हणतो बैलगाडीच्या पाठी लावून ठेवला ठेपा बैलगाडीच्या पाठी लावला होता ठेपा. पेंड्या तुझं नाव घेते मेल्या तुझा बसू दे चेपा. हॅलो पहा सुपर हिट मावशीसाठी आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे बर्थडे बॉय शिवम जोशी यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे विदा फोटोग्राफी आणि कोकण प्रेमी दिनेश परशुराम या चॅनलचे मालक यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गुरुकृपा सेवा मंडळ नाखरे यांच्याकडून रणजित जोशी, संदीप जोशी, विशाल आंबेकर, कुंदन जोशी, अनिकेत जोशी यांच्याकडून देखील 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे गोपाळांच्या गवळणीला कुमार, अभिज सविता, उदय दाभोळकर, गाव गव्हाणे म्हणजे सर्वेश गोपाळासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे
देवरुख पट्ट्यातील नामांकित गाजलेले नमन श्री सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरुख कोलेवाडी निर्माता अशोक गोपाळ सहप्रमुख यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे राधाकृष्ण मित्र मंडळ निवदे गवळीवाडी या संपूर्ण वाडीकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे विश्वनाथ दाभोळकर नाना मावशीसाठी मावशीने यांचं नाव घ्यायचंय यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे सहदेव गोताड यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कल्पेश लाखन गाव किरबेट मावशीने यांचं नाव घ्यायचंय खास फोटोग्राफीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे हर्षदादा घोटल एक उत्कृष्ट कलाकार आहे. हर्षदादा घोटल गाव नांदज यांचं देखील मावशीने नाव घ्यायचंय यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे श्री मार्लेश्वर नाट्य मंडळ विरार कारगिल नगर शाहीर स्वप्नीलदादा भालेकर सह सचिनदादा धुमाक यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे ऋत्विक किशोर गुरव व प्रियांश किशोर गुरव गाव कणकाळीवरची गुरववाडी यांच्याकडून गुरुवारच्या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे संतोष जेवडे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मनोहर आडबळ गाव बोडे सागरबा यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे पंढरपुरी चाय चे मालक चेंबूर ब्रांच श्री रमेश येडगे आरवली येडगेवाडी मौजमोड डेगवळीवाडी अत्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ए पेंद्या आघाडीत बिगाडी इथे चालली कुस्ती आघाडीत बिगाडी इथे चालली कुस्ती आणि नाना दाभोळकर अहो तुमचीच आहे माझ्या हृदयात वस्ती. नाना दाभोळकर तुझ्या हृदयात राहिला तरी कसा हवा नाही इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर येण्याच्या रताळ्या हे वांग्याच्या भरता आणि आळवाच्या फटफट्या आता मेरी जोकू ते उलट घालतात. अरे एकाच मापाचे असतात थोडीशी कापून ऍडजस्ट करायची असतात. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर हर्षल गोंधळचं नाव घेते मी कल्पेश लाखांची लवर. काय मरी कोणाची गवर याचं नका तुला काय निघालो नाही तू माझं नाव घेतलंच का हो. आता मी पण काय बघितला ओके मी पटकन नाव घ्या मला नाही नाही अगं बायकोन केला खीर काय बायकोन केला खीर कसली रताळ्याची की तुझ्या वाली फटकी मेरी बाई माणूस तू मेरी लताळ्याची कोणी खीर केला होती. अगं माझी बायको खीर कसली करते होती काय शेवयांची खीर करते शेवयांची खीर माझी जीभ जरा तिचे छावे आहेत ना त्यांची खीर करते. हा शेवयांची खीर तिला वाद सुटला घमघम तिला वाद सुटला घमघम बायकोन केला खीर तिला वाद सुटला घमघम. अगं झाले मचे तुझं नाव घेतो चीन तपाक दमदम काय नाव नाही का. अरे पेंद्या नाना दाभोळकरांच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून झोपून नाना दाभोळकरांच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आणि हर्षल गोंधळचं नाव घेते 4 गडी राखून. आखून उलुयू काय उलुयू तुला काय चांगलं गुच्छ भेटलं ना तुझ्या फटके आले कुचकली नको किती प्रेमान आणले वाटते. अगं ते पुष्पगुच्छ आहे हा पुष्पगुच्छ आहे. हे पेंदा अरे मला ना तुझ्यावर बघितल्यानंतर मी तुझ्याला पागल झाली झाले तुझ्यावर फिदा मी पेंदा झाले तुझ्यावर फिदा झाले तुझ्यावर फिदा मी पेंदा झाले तुझ्यावर फिदा. मी तुझ्यावर फिदा झाली माझ्या फिदा झाले काय छप्पन काळी मैना मी आले की बस लागली पवित्र बॉडी म्हणजे पवित्र बॉडीला काय मुंबईत आल्यापासून पाणी लागलेलं नसलं आता गावात गेल्यानंतर आंघोळ करणं गावाला पाणी किती स्वच्छ आहे माहितीये का. झाली महिना तू दिसतेस चालून वय कोरोना दाखील मालून ही सगळी 5-50 पोलं तुला टाकतील पुलून हे ना पिलेम कलून. या 5-50 पोरांनी जरी मला टाकली पुरून तरी निवदातून आलेले नाना दाभोळकर मला काढतील वडून. पाहिजे
तुमचा जन्मदिन सांगा. हॅलो, आलेले पार्टिसिपेंट पुढीलप्रमाणे दोस्ती ग्रुप बाळकृष्ण, पंकज, आकाश संपूर्ण कार्यक्रमासाठी
151 रुपयाचा पारितोषिकाला आहे. त्याचप्रमाणे हर्षल रावण दिवेश सुकम यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिकाला आहे. त्याचप्रमाणे प्रियांश राजेंद्र मोरे वाद्यवृंदांसाठी 201 रुपयाचा पारितोषिकाला आहे. त्याचप्रमाणे शाहीर स्वप्नेंद्र भालेकर यांच्याकडून देखील 101 रुपयाचा पारितोषिकाला आहे. त्याचप्रमाणे शिवभक्त कोकणची लाडकी चंद्रा लुक लुकली चांदणी बघ सांज ही झाली लुक लुकली चांदणी बघ सांज ही झाली हात सोडले काना वाट काळो कात लपली हात सोडले काना वाट अंधारात लपली मन घे समजून मी शरण तुला आली हात सोडले काना वाट अंधारात लपली
गेली त्या क्षणी देवकी आणि वसुदेवांना बंदीशाळेत टाकले. देवकी वसुदेवाची 6 वर्ष माझी 7वा परिणाम माझ्या दाताने दिला गेला आणि 8वा काळचा कृष्ण गोकुळात आनंदात वाढत आहे. आता तो मथुरेत आणि देवकी वसुदेवांना पाताळात तो म्हणजे तुला स्वर्ग रस्ता दाखवतो म्हणजे झालं. मी तुमचीच वाट पाहत होतो. अरे हराम खरा म्हणजे 6 भावांना घरा फिरून शिणे वापरून मारलीस. अरे नाताना त्याच वेळाची वाट काढला असता तुला. महामूर्खांनो लहान तोडी मोठा घ्या हे सोबत नाही तुम्हाला तयार.